नमस्कार, मी ए.व्ही. कुलकर्णी. वेबसाईट डिझायनिंग कोर्सच्या 4थ्या व्याख्यानाला आज आपण सुरुवात करतो. मागच्या 3ऱ्या व्याख्यानात आपण HTML स्केलेटन हे कशा प्रकारे तयार करायचं हे बघितलं आणि त्यानंतर ऑडिओ कसा आपण वेबपेजमध्ये टाकायचं ते पण बघितलं. आज आपण व्हिडिओ कसा टाकायचा हे बघणार आहोत. जसं आपण ऑडिओ टाकला त्याच पद्धतीने आपण व्हिडिओ टाकायचा आहे. त्यात फारसा फरक नाही. ऑडिओच्या जागी व्हिडिओ आणि सोर्स वगैरे बदलेल. आता तो व्हिडिओ कसा टाकला हे बघूयात आपण. या ठिकाणी बघा, व्हिडिओ 22 HTML. आता 22 सेकंदाची छोटी व्हिडिओ क्लिप असल्यामुळे मी व्हिडिओ 22 असं नाव दिलेलं आहे. आणि तो व्हिडिओ एका वेबपेजमध्ये टाकलेला आहे. ते HTML पेज जे आपण आत्ता बघणार आहोत आणि ते आपण ओपन करतो आहोत. तर या ठिकाणी हे बघा, हा व्हिडिओ त्या ठिकाणी आहे आणि या व्हिडिओमध्ये हे कंट्रोल्स सगळे आलेले आहेत. आणि हे आपण व्हिडिओ लिहिताना इथं त्या ठिकाणी ऑटो प्ले म्हटलं आहे, त्याची काही गरज नाही. कंट्रोल्स हे मात्र महत्त्वाचं आहे. कंट्रोल्सचं टाकणं महत्त्वाचं आहे. त्या कंट्रोल्समध्ये ऑन ऑफ पॉज करणं वगैरे त्या ठिकाणी येतं. आवाजाचा कंट्रोल त्या ठिकाणी होतो. प्रोग्रेस त्याची कशी व्हिडिओची ते पण समजतं त्या ठिकाणी. नंतर फुल पेज फुल स्क्रीन करायचा असेल आपल्याला व्हिडिओ, तो पण कंट्रोल त्या ठिकाणी आहे. तर हा कंट्रोल्स हे ॲट्रिब्यूट अत्यंत महत्त्वाचं आहे. ते तिथं असलंच पाहिजे कंट्रोल्स. त्यानंतर विड्थ आणि हाईट त्याची आपण योग्य तऱ्हेने टाकू शकतो की ज्याच्यामध्ये कंट्रोल्स व्यवस्थित दिसतील आपल्याला. आणि हा व्हिडिओ जर पुन्हा पुन्हा प्ले व्हावा, पुन्हा पुन्हा चालू व्हावा असं जर वाटत असेल, पुनरावृत्ती व्हावी असं जर वाटत असेल, तर आपण लूप हे त्या ठिकाणी ऑप्शन टाकू शकतो. तर हे ऑप्शन त्या ठिकाणी टाकलेले आहेत. आणि त्या हा जर व्हिडिओ बघितला तुम्ही, आता प्ले करतो, इथनं करा किंवा इथनं करा, आणि हे त्याचा प्रोग्रेस बार आहे तिथं आपल्याला दिसतं. आणि 22 मिनिटाचा व्हिडिओ हे पण आपल्याला इथं दिसतं. आपण इथं कंट्रोलवर नेलं येतं या ठिकाणी कर्सर. तर या ठिकाणी चौकटीच्या बाहेर गेल्यावर तिथं व्हिडिओ कंट्रोल दिसत नाहीत. आत आल्यावर चौकटीच्या हे व्हिडिओ आपल्याला कंट्रोल्स दिसतात. इथं साऊंड आहे, हे कमी जास्त साऊंड करू शकतो आपण. हे म्यूट, हा साऊंड मॅक्झिमम. नंतर फुल पेज या ठिकाणी करू शकतो. हे पहा, असं फुल संपूर्ण पेजवर आपल्याला फुल स्क्रीन दिसते. एस्केप दाबून आपल्याला पहिल्यासारखं करता येतं आपल्याला. आता ह्याच्यामध्ये आपण निरनिराळे बदल केले तर काय होतं, आपण त्या ठिकाणी ते HTML पेज बघूयात आणि त्याचे कंट्रोल्स कसे होतात ते आपण त्या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी जातो आहे मी. हे पहा, व्हिडिओ 22 हे HTML पेज आहे. आणि हे मी राईट क्लिक करून नोटपॅड प्लस प्लस, अर्थात मी ज्यावेळी नोटपॅड म्हणेल त्यावेळेस नोटपॅड प्लस प्लस असतं, हे लक्षात ठेवा. कारण नोटपॅड प्लस प्लस हे आपल्याला एडिट करायला सोपं आहे. नोटपॅड प्लस प्लस बघितले तर व्हिडिओ पण आणून ठेवू आपण. हा व्हिडिओ पण आणलेला आहे. आता बघा, इथं HTML हेड वगैरे टायटल दिलेलं आहे, व्हिडिओ प्लेइंग व्हिडिओ असं म्हटलेलं आहे. आणि व्हिडिओ त्याची विड्थ आणि हाईट दिली आहे. म्हणजे ही विड्थ आणि हाईट जी आहे त्याची ती 450 पिक्सेल 250 हाईट आहे त्याची. कंट्रोल्स, हे कंट्रोल्स लिहिणं मात्र आवश्यक आहे. हे जर कंट्रोल्स लिहिलं नाही तुम्ही तर हे कंट्रोल्स त्या ठिकाणी येणार नाहीत. आणि त्यात चेंजेस जर केले तर काय होतं हे आपण बघूया. जर कंट्रोल्स इथं लिहिले नाही तुम्ही, जर हे जरी काढून टाकलं तरी लिहिलं नाही असाच अर्थ होतो त्याचा. सेव्ह करतो मी. काय होतं, आता कंट्रोल्स आहे तिथं. आता रिफ्रेश करतो. हे बघा, या ठिकाणी कंट्रोल्स गेले त्याचे. तर असं बरोबर नाही आहे. कंट्रोल्स असणं आवश्यक आहे. कारण व्हिडिओ जो प्ले करतो त्याच्यावर कंट्रोल पाहिजे. कुठे थांबवायला पाहिजे, कुठे त्या ठिकाणी चालू करायला पाहिजे, किंवा फुल पेज त्या ठिकाणी व्ह्यू पाहिजे. तर हे कंट्रोल्स आवश्यक आहेत. तर आपण हे पुन्हा पहिल्यासारखे करूयात कंट्रोल्स. हे पहा, कंट्रोल्स आता पहिल्यासारखे सेव्ह करतो. रिफ्रेश केल्यावर हे कंट्रोल्स पुन्हा आले. आता ही विड्थ आणि हाईट हे कशी ठरवायची, तर हे
कंट्रोल्स जे आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला, ते त्यात दिसले पाहिजे. जर ही विड्थ कमी केली आपण, समजा 450च्या ऐवजी 50 केली, काय होतं बघा, सेव्ह केलेलं आहे. तर रिफ्रेश करतो तर आपल्याला व्हिडिओ पण लहान झालेला आहे. 50 त्याची विड्थ आहे, हाईट त्याची ती सेम आहे पण विड्थ 50 आहे फक्त. त्यामुळे तिथं आपल्याला हा संपूर्ण इथं प्ले होईल, तो छोट्या ह्याच्यात दिसेल प्ले आणि पॉज एवढंच होईल. बाकीचे काही कंट्रोल्स ह्याच्यात आपल्याला मिळणार नाहीत. तर ते बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही विड्थ आणि हाईट त्याची ठरवा. तर मी इथं आता पुन्हा अंडू करतो. पहिल्यासारखी विड्थ आली, 450 सेव्ह करतो आणि पुन्हा रिफ्रेश करतो. हे बघा पहिल्यासारखं पुन्हा आलं. तर व्हिडिओ विड्थ त्याची सांगा, हाईट सांगा, सोर्स कुठला आहे तो सांगा. हा सोर्स व्हिडिओ 22.mp4 ही आपली व्हिडिओ फाईल आहे. तो सोर्स व्हिडिओ टाईप MP4 हे दिलेला आहे. आणि मागे सांगितल्याप्रमाणे जो सोर्स आपण टाकू तो कुठल्या ठिकाणी आहे ते नीट व्यवस्थित इथे लिहिणं आवश्यक आहे. त्यात जर डिरेक्टरीत किंवा त्यात जर फोल्डरमध्ये असेल तर डायरेक्ट त्याचं नाव लिहिलं एक्सटेन्शन सकट तर चालतं ते. पण जर दुसऱ्या फोल्डरमध्ये असेल तर त्याला ते सापडणार नाही. तर दुसऱ्या फोल्डरचा इथं ॲड्रेस त्या ठिकाणी ./ वगैरे ते फोल्डरचं नाव हे दिलं पाहिजे. आणि जर काही ह्याच्यामध्ये हा सपोर्ट, आता नवीन टेक्नॉलॉजी येते, MP4 सपोर्ट केला जातो सगळीकडे, पण काही नवीन टेक्नॉलॉजी आली की त्यात तो सपोर्ट करत नाही. त्यावेळेस मग हा मेसेज तिथे लिहिला जातो, सॉरी व्हिडिओ एलिमेंट इज नॉट सपोर्टेड. ठीक आहे, ओके. आता यात आपण जर लूप टाकलं कंट्रोलच्या तिथं पुढे, लूप सेव्ह करतो तर हा पुन्हा स्टार्ट न करता आपोआप पहिल्यासारखा चालू होईल. रिफ्रेश करतो आणि प्ले करतो. आता हा प्ले केल्यावर हा व्हिडिओ पूर्ण त्या ठिकाणी दाखवला जाईलच, परंतु आपोआप तो पुन्हा पहिल्यापासून स्टार्ट होईल. म्हणजे तुम्ही रील्स बघता ना, त्या रील्समध्ये पुन्हा ऑटोमॅटिक रील्स पुन्हा त्या ठिकाणी दिसतं आपल्याला. तसाच तो हा काहीसा प्रकार आहे. तिथं लूप टाकलेली. लूप म्हणजे दी व्हिडिओ विल प्ले अगेन अँड अगेन. त्या ठिकाणी थोडासा आत्ता पॉज घेतलेला आहे त्याला मेमरीत त्या ठिकाणी येण्यासाठी. आणखी एक गोष्ट या मेमरीबद्दल सांगायची आहे, ते आत्ताच सांगतो तुम्हाला, की व्हिडिओ आणि ऑडिओ टाके पहा. या ठिकाणी पुन्हा लूप चालू झाला. तर मेमरीबद्दल मी सांगत होतो. व्हिडिओ आणि ऑडिओ टाकताना लक्षात घ्या, हे छोटे असतील तर टाका, पण मोठे असतील तर अजिबात टाकू नका. तर हे यूट्यूबला टाका आणि मग त्याची त्या ठिकाणी लिंक द्या. तर हे करणं केव्हाही चांगलं, कारण मोठे व्हिडिओ टाकले तर त्याची मेमरी ही खूप असते. आणि ती मेमरी आपण बघूयात काय मेमरी असते, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. हा बघा, हा व्हिडिओ आहे. आता यानंतर पुन्हा लगेचच चालू होईल बंद झाल्या. त्या ठिकाणी लूप असल्यामुळे त्या पुन्हा स्टार्ट न करता तो आपोआप त्या ठिकाणी चालू होईल. तर हे लूप टाकल्यावर रील्सप्रमाणे व्हिडिओ संपल्यावर पुन्हा पहिल्यापासून चालू झालं. सुरुवातीला थोडासा वेळ लागला मेमरी त्याची येईपर्यंत, पण हा लूपचा कंट्रोल. आणि इथं तुम्ही थांबू शकता, कंट्रोल्स अवेलेबल आहेतच, इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हे मी लूप काढून टाकतो, आता तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं होतं. अंडू करतो, लूप या ठिकाणी गेलेला आहे. सेव्ह करतो आणि पुन्हा जर आपण स्टार्ट केला तर त्या ठिकाणी तो चालू होईल आणि बंद पडेल. पुन्हा त्या ठिकाणी तो चालू होणार नाही लूप नसल्यामुळे, एकदाच चालू होईल. आता या ठिकाणी तुम्हाला मी मेमरीबद्दल सांगत होतो, तर त्या मेमरीचं आपण बघूयात आत्ता. हे पहा, आपण व्हिडिओ 22 फाईल आहे ना आपली, त्या व्हिडिओ 22 बघा. मेमरी त्याची 296 बाईट्स ही HTML फाईलची आहे. पण त्याच्यामध्ये जो व्हिडिओ आपण टाकला आहे ना, त्या व्हिडिओला थोडा वेळ का लागला तेच सांगतो मी. खाली बघा, ही व्हिडिओ 22ची फाईल आणि त्याची मेमरी आहे 3.6 MB. म्हणजे 22 सेकंदाला 3.6 आहे. आणि जर आपण 1 मिनिटाचा व्हिडिओ टाकला असं गृहीत धरलं तर 10 MB पेक्षा जास्त मेमरी त्याला लागेल. आणि जर 1 मिनिटाचा
जर आपण अर्ध्या अर्ध्या तासाच्याला तर GB पर्यंत 7-8 GB पर्यंत त्याची मेमरी जाऊ शकते. आणि अशा तऱ्हेने मोठमोठ्या फाईल्स त्या ठिकाणी डायरेक्ट आपल्या सर्व्हरला अपलोड करणं हे अतिशय चुकीचं आहे, कारण त्याला खूप वेळ लागतो आणि त्या ठिकाणी वर अपलोड करायलाही खूप वेळ लागतो. तर तसं न करता हे मोठ्या फाईल ज्या आहेत त्या तुम्ही यूट्यूबला वगैरे टाका किंवा ड्राईव्हला टाका, तुमच्या गुगल ड्राईव्हला, आणि त्याचा रेफरन्स द्या. त्यामुळे मेमरी रेफरन्स दिल्यावर मेमरी साधारण एवढीच राहते काही बाईट्समध्ये, पण त्या ठिकाणी यूट्यूबचा सर्व्हर वापरला जातो आणि आपल्या वेबसाईट आपण जी टाकली आहे ज्या सर्व्हरवर त्याच्यावर लोड येत नाही. हेच इमेजच्या बाबतीतही तसंच आहे. इमेज अपलोड करताना शक्यतो JPG इमेज अपलोड करा, एक्सटेन्शन .jpg असलेल्या, आणि PNG शक्यतो करू नका. ठीक आहे, हा एक छोटासा मुद्दा सांगितला पण तो महत्त्वाचा आहे. आता आपण पुढे जाऊत. हा व्हिडिओ बघितलेला आहे. आता आपण HTML मध्ये बारकावे आता आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये डिव्हिजन आणि स्पॅन त्याचे क्लासेस असतात, क्लास डिव्हिजन आणि क्लास स्पॅन. तर ह्याचा आपण उपयोग करून कसा कंट्रोल करू शकतो डेटा, किंवा जे आपल्याला कंटेंट्स लिहायचे आहेत ते कसे कंट्रोल करू शकतो हे आपण बघणार आहोत. तर DIV म्हणजे डाईव्ह म्हणतो मी याला, डिव्ह म्हणा, डाईव्ह म्हणा, काही म्हणा, डिफाईन्स डिव्हिजन ऑर सेक्शन इन अ डॉक्युमेंट. आणि ह्या डिव्हिजनला जे काही तुम्ही कलर द्याल किंवा फॉन्ट द्याल ते सर्व या डिव्हिजनला लागू होतं. डिव्हिजन स्टार्ट होतं या टॅगनी आणि एंड होतो /div या टॅगनी तो एंड होतो. त्याच्यामध्ये जे काही लिहू आपण ते संपूर्ण त्या डिव्हिजनला लागू होतं. त्यामुळे डिव्हिजन हे महत्त्वाचं आहे. जे आपल्याला दोन त्या ठिकाणी टेक्स्ट आहेत आणि निरनिळ्या रंगात लिहायचे आहेत, निरनिळ्या फॉन्टमध्ये लिहायचे आहेत, तर ते वेगवेगळ्या डिव्हिजन्स आपण करू शकतो आणि पाहिजे तो इफेक्ट मिळू शकतो. तसं स्पॅन त्याच्याप्रमाणेच आहे, फक्त स्पॅन हा त्या फक्त ओळीसाठी असं म्हणा, त्या स्टेटमेंटसाठी ते लागू आहे. म्हणजे छोटा पार्ट आपल्याला टेक्स्टचा काही छोटा पार्ट आपल्याला दाखवायचा आहे निराळ्या कलरमध्ये, रेडमध्ये म्हणा वगैरे, किंवा इटॅलिक्समध्ये दाखवायचं आहे, तर ते तुम्ही करू शकता. स्पॅन त्याचा वापर तो केला जातो. डाईव्ह एलिमेंट यूज फॉर ब्लॉक लेवल. आत्ता सांगितल्याप्रमाणे डाईव्ह हा ब्लॉक आहे, त्या ब्लॉकला संपूर्ण डाईव्हच्या प्रॉपर्टीज लागू होतात. आणि स्पॅन एलिमेंट हा इनलाईन त्याला म्हणतात, तो त्या लाईन पुरता असतो आणि पार्ट ऑफ टेक्स्ट किंवा पार्ट ऑफ डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्ही हे देऊ शकता. ओके, तर हे आता याचा आपण डेमो बघूयात. हे बघा, आता क्लास आणि डाईव्ह स्पॅन हे सगळं बघतोय आपण इथं. आता या ठिकाणी इथं डाईव्ह एलिमेंट हा बॉर्डर दिलेली त्याला डाईव्ह एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये 2 या ओळी लिहिलेल्या आहेत. आता माय कॉलेज इज ज्ञानदीप कॉलेज. आता ज्ञानदीप वेगळ्या कलरमध्ये दाखवलेलं आहे. तर हे स्पॅनचा उपयोग करून एका लाईनमध्ये किंवा एका ह्याच्यात आहेत कलरचा उपयोग करून आपण हे करू शकतो. आणि हे आउटसाईड डाईव्ह एलिमेंट टेक्स्ट आहे, तर हा इफेक्ट इथे येत नाही. तर हेच जर तुम्ही त्या ठिकाणी त्याचा आपण नोटपॅडमध्ये जर बघितलं, क्लास डाईव्ह स्पॅन कोड बघितलं आपण, क्लास डाईव्ह स्पॅन, राईट क्लिक, नोटपॅड ++, हे बघा. ओके, आता हे मात्र स्टाईल जी आहे आपण ती स्टाईल आपण CSS वापरून केलेली आहे. आणि डॉट आपण ज्या वेळेला देतो, स्पेशल डाईव्ह असं म्हटलं, त्याला नाव एक दिलेलं आहे आणि तो कसा असला पाहिजे हे सांगितलं. बॉर्डर त्याला दिली आहे 5 पिक्सेल आणि आउटसेट मरून. आउटसेट म्हणजे हे जागा सोडली जाते त्याच्यामध्ये. बॅकग्राऊंड कलर त्याचा हा लाईट ब्ल्यू बॅकग्राऊंड आहे. आणि टेक्स्ट आहे अलाइन सेंटरला टेक्स्ट अलाइन आहे या ठिकाणी. आता त्या ठिकाणी बॉर्डर दिलेली आहे आपण.
आता बॉर्डर बघा, आउटसेट जर दिलं नाही तर काय होईल बघा. आउटसेट मी घालवतो, नुसता टी घालवलं तरी चालतं. सेव्ह केला आणि रिफ्रेश केलं. हे बघा बॉर्डर तर गेलीच त्या ठिकाणी, बॉर्डरचा इफेक्ट येत नाही, फक्त बॅकग्राऊंड लाईट ब्ल्यू आली. मात्र इथं या ठिकाणी जे वर खाली स्पेस ठेवणार होती बॉर्डरला आणि मग बॉर्डर येणार होती, तो सगळा इफेक्ट गेला. म्हणजे एखादं स्पेलिंग मिस्टेक झाली किंवा लिहिताना काही चुकलं तर अशा प्रकारे इथं आपल्याला समजू शकतं नोटपॅड प्लस प्लसमध्ये. आता मी पहिल्यासारखं करतो, अंडू करतो, सेव्ह करतो, रिफ्रेश, पुन्हा बॉर्डर पहिल्यासारखी. आता ही बॉर्डर मरून दिली, मला ब्ल्यू बॉर्डर पाहिजे समजा, तर मी इथं ब्ल्यू दिली बॉर्डर. ओके, सेव्ह करतो, रिफ्रेश करतो, बॉर्डर ब्ल्यू झाली. तर 5 पिक्सेल तसंच आहे. ह्याचा जो थिकनेस आहे हा 5 पिक्सेल आहे. तो थिकनेस पण मी कमी करू शकतो, जास्त करू शकतो. समजा 5च्या ऐवजी 10 पिक्सेल दिलं किंवा 50 पिक्सेल दिलं, फरक एकदा कळावा तुम्हाला पटकन म्हणून. ही मोठी बॉर्डर आली आणि बघा बॉर्डर पण कशी दिसते 3 डायमेन्शनल असल्यासारखी. ब्ल्यू जरी दिले तरी या दोन्हीत थोडासा फरक आहे बघा, एखाद्या चौकटीत असल्यासारखं ते दिसतं. ओके, तर पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला हे प्रेझेंट करता येतं. तर कुठे चेंज करायचं हे लक्षात घ्या आणि हेच शिकायचं आहे. HTMLमध्ये आपण हे शिकायचं आणि CSSची ही स्टाईल आहे, त्याच्यामध्ये आपण बदल केलेला आहे. आता इथं मी अंडू करतो, सेव्ह करतो, पुन्हा पहिल्यासारखं त्यात व्हायला पाहिजे. ओके, आता हे जे लिहिलं आहे स्पेशल डाईव्ह, ह्याला नाव दिले, या सगळ्या इफेक्टला हे नाव दिले डॉट स्पेशल डाईव्ह असं. तर त्याचा वापर आपण इथं हे डाईव्ह एलिमेंट जे हे 2 डाईव्ह एलिमेंटमधलेलं आहे, हे बघा माय कॉलेज आणि दिस टेक्स्ट हे जे लिहिलेलं आहे डाईव्ह एलिमेंट, हे दोन्ही या डाईव्ह ब्लॉकमध्ये लिहिलेलं आहे. आणि ह्याला क्लास स्पेशल डाईव्ह हे नाव दिले आहे. ह्याला क्लास म्हणायचं, डॉट जे म्हटले ते क्लासने उल्लेख करायचा, क्लास इज इक्वल टू त्याचं नाव स्पेशल डाईव्ह. आणि तो इफेक्ट इथं आलेला आहे. हा इफेक्ट इथं ह्याच्या डाईव्हच्या बाहेर आहे, खालचं जे दिस टेक्स्ट इज आउटसाईड डाईव्ह एलिमेंट, त्यामुळे हा इफेक्ट इथं आला नाही. ज्या डाईव्हमध्ये जे लिहू आपण, समजा मी आणखी काही इथं लिहिलं ऑब्लिक P आणि इथं मी लिहिलं समजा न्यू लाईन, सेव्ह केलं, बघा या डाईव्हमध्ये इथं झालं, या ठिकाणी चौकटीत. ओके, आणि त्या इफेक्टमध्ये आलं सगळं. मी पुन्हा पहिल्यासारखं करतो. त्या डाईव्ह ब्लॉक जो आहे तो डाईव्ह ब्लॉक त्या ठिकाणी इफेक्ट त्याचा डाईव्ह ब्लॉकला होतो. सेव्ह करतो, पुन्हा ही आता न्यू लाईन मी जे टाकले होते ते निघून जायला पाहिजे. बघा पुन्हा पहिल्यासारखं झालं. म्हणजे अशा तऱ्हेने आपल्याला डाईव्ह आणि त्याच्या प्रॉपर्टीज अशा देऊन आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी प्रेझेंटेशन करता येतं. आता ज्यावेळी स्टाईल CSS इथं येतो ते पुन्हा मी सांगतो, आपल्याला W3 CSS हे पुढे बघायचं आहे पुढच्या 2 सत्रामध्ये संपूर्ण, आणि 12 स्टेपमध्ये वेबसाईट कशी तयार करायची ते बघायचं आहे आपल्याला. त्यामुळे हे सगळं लक्षात ठेवण्याची तुम्हाला आत्ता गरज नाही आहे. तिथं फार सोप्या पद्धतीने हे सगळं आपण करू शकतो, ते तुम्हाला मी त्यावेळी दाखवीन. तर हे प्रोग्रॅमिंग जे आहे, पण CSS तुम्ही शिकलात अर्थात मोठा भाग आहे तो, तर करू शेकडो त्या ठिकाणी असे स्टेटमेंट किंवा प्रोग्रॅम म्हणा, हा एक प्रकारचा प्रोग्रॅमच आहे, असं करावं लागेल. तो अतिशय सोपा केलेला आहे W3.CSS. पुन्हा लक्षात ठेवा, मागच्या व्याख्यानात व्हिडिओ 3मध्ये मी सांगितलेलं होतं आणि पुन्हा आत्ता सांगतो, तेच आपल्याला शिकायचं आहे. तोच उद्देश आहे माझा हे व्याख्यानसत्र त्या ठिकाणी अपलोड करण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचा. ठीक आहे, थांबूयात आपण इथं. ओके, पुढे आता
क्लास डिव्हिजनबद्दल. बघितलं आपण. डाईव्ह मात्र बऱ्याच वेळेला यूज करावं लागेल आणि विशिष्ट तुम्हाला त्या लाईनमध्ये काही टेक्स्ट हायलाईट करायचं असेल, आयटॅलिक करायचं असेल तर स्पॅनचा उपयोग करू शकता तुम्ही. आता CSS कॅस्केडिंग स्टाईल शीट याबद्दल सारखं आपण म्हणतोय, त्यात थोडंसं सांगायला पाहिजे तुम्हाला. हे सोपं केलेलं आहे, पण CSS म्हणजे काय मुळात हे तरी पाहिजे, माहिती पाहिजे तुम्हाला. CSS इज द लँग्वेज यूज टू स्टाईल HTML डॉक्युमेंट्स. आत्ता बघितल्याप्रमाणे स्पेशल डाईव्ह आपण लिहिलेलं होतं, स्टाईलमध्ये लिहितात. बॉडी आता इथं म्हणलं आहे, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड कलर कोलन लाईट ब्ल्यू आणि फॉन्ट इथं पीचे वर्धना फॉन्ट आणि हे वापरलेले आहेत. आता हे जर याचा इफेक्ट कसा आहे बघायचा असेल तर इथं आहे, बघूयात आपण. विदाऊट CSS, आता CSS दिलेलं नाही ते बघितलं आणि दिल्यावर काय होतं हे पण या ठिकाणी आपण बघणार. CSS 0 त्याला नाव दिलेलं आहे. स्टाईल असं त्याला दिलेलं नाही. ओके, तर आत्ता जे आपण बॅकग्राऊंड लाईट ब्ल्यू आणि वर्धना स्टाईल वगैरे दिले, तर त्या ठिकाणी हा इफेक्ट आलेला नाही. CSS मध्ये तो इफेक्ट कसा द्यायचा आहे तो आपण बघूयात. आता CSS मध्ये 6 प्रकार आहेत अशा प्रकारे देण्याचे. त्याच्यामध्ये आत्ता आपण डॉट क्लास आत्ताच बघितलं, त्याच्यामध्ये आणखी ID या स्वरूपात आहे, स्टार या स्वरूपात आहे, एलिमेंट या स्वरूपात आहे, अनेक एलिमेंट एकत्र अशा या स्वरूपात आहे. तर या ठिकाणी CSS अशा प्रकारे देता येतं. आता CSS 1 मध्ये आपण आता वापर करतो. CSS मध्ये आता स्पॅन एक विशिष्ट याच्यासाठी वापरतो, स्पॅन एक ओळीसाठी. स्टाईल आपण दिली फॉन्ट फॅमिली सेरिफ, म्हणजे अशा तऱ्हेचा फॉन्ट येईल. सेरिफच्या जागी सॅन्स सेरिफ लिहिले तर असं येईल. तर त्या ठिकाणी अशा खाली रेगा दिसत आहेत ना इथं, तशा या रेगा जातात, त्यांचा विदाऊट सेरिफ असत. दिस इज सेरिफ, हे विदाऊट सेरिफ. तर मोनोस्पेस आहे, कर्सिव्ह आहे, एरियल ब्लॅक आहे, अशात निरनिराळ्या प्रकारचे फॉन्ट्स आहेत. तर इथं फॉन्ट दिला आहे सेरिफ, दिस इज सेरिफ, सेरिफमध्ये येईल. आता हे सगळं CSS 1 ला दिले, बघूयात आपण. हे पाहिजे इथं बॅकग्राऊंड आली ब्ल्यू, हे टाईप्स ऑफ. आता सेरिफ फॉन्ट आहे, हा सॅन्स सेरिफ. हा टी बघा, दोन्हीतला फरक तुम्हाला समजेल. इथं खाली छोटीशी लाईन दिसते, इथं दिसत नाही. सेरिफ फॉन्ट आहे, हे मोनोस्पेस आहे, टायपिंगचं जसं आपण करतो तसं. दिस इज एरियल ब्लॅक, देवनागरी पण तुम्हाला लिहिता येतं. अपराजिता वापरलेलं आहे, देवनागरी फॉन्ट आहे. इथं कोकिळा फॉन्ट वापरलेला आहे, हाही देवनागरी आहे. हिंदी ओल्ड इंग्लिश टाईप, पूर्वी टाइम्स ऑफ इंडियाचं हेडिंग अशा पद्धतीने यायचं, ते ओल्ड इंग्लिश. तर तो टाईप पण आपल्याला वापरता येतो. अनेक टाईप त्या ठिकाणी आहेत, ते आपल्याला वापरता येतात. आणि ब्राउझर जर त्याला सपोर्ट करत असेल तर ते आपल्याला निश्चितच दिसतात त्या ठिकाणी. ठीक आहे, अशा प्रकारचे फॉन्ट तुम्ही लिहू शकता. आणि याचा जर प्रोग्राम बघायचा असेल तर आपण इथंच बघूयात. पेज सोर्स, हे बघा. आता इथं दिले स्टाईल्स निरनिराळे जे आहेत ना, स्पॅन, स्टाईल, फॉन्ट फॅमिली, सेरिफ, दिस इज सेरिफ. पहिलं जे होतं लिहिलेलं ना ते त्या ठिकाणी हा इफेक्ट आला. दिस इज सॅन्स सेरिफ, दिस इज सेरिफ, दिस इज सॅन्स सेरिफ. तर हे पहिलं वाक्य दिस इज सेरिफ कसं लिहिलेलं आहे तर इथं दाखवलेलं आहे. पी पॅरेग्राफ H3 मध्ये लिहिले आहे, सगळे H3 मध्ये लिहिलेले आहेत आपण. आणि त्याच्यामध्ये स्टाईल, फॉन्ट फॅमिली, सेरिफ, नंतर सॅन्स सेरिफ, मोनोस्पेस, एरियल ब्लॅक, अपरिजिता, त्यानंतर अपराजिता, कोकिळा, ओल्ड इंग्लिश, हे फॉन्ट सगळे दिलेले आहेत. आणि हे सगळं आपल्याला आपण असं टाईप करायचं, म्हणजे त्याचा इफेक्ट आपल्याला असा दिसतो. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे
दिसेल. आता या H1 किंवा H2 हे सगळे जे दिलेले आहेत कलर्स ब्ल्यू दिलेले आहेत, H1 H2 वगैरे, H1 आहे, हा ब्ल्यू कलर आलेला आहे, हे H1 मध्ये आहे. ओके, तो ब्लू कलर आलेला आहे. पहिले हेडिंग दिलेले आहे. आणि हा जो कलर पीचा आहे, या पीला सगळ्या पीला कलर दिलेला आहे आपण मरून इथं या ठिकाणी. त्यामुळे मरून कलर, ह्याचा सगळ्याचा मरून कलर आला. आपल्याला हा पण ब्ल्यू पाहिजे असेल तर आपण काय करायचं, इथं फक्त बदल करायचा. मरून आहे इथं अर्थात होणार नाही, हे रेड ह्याच्यासाठी, त्यामुळे रेडमध्ये. पण आपल्याला जर करायचाच असेल बदल तर त्या ठिकाणी त्या फाईलमध्ये जाऊन आपण तो बदल करू शकतो. आता CSS1 ला जाऊयात आपण. CSS1 राईट क्लिक, नोटपॅड ++ आणि या ठिकाणी हे मुद्दाम तुम्हाला का सांगतोय, जरा वेळ लागला तरी चालेल, पण हे बेसिक पक्क पाहिजे. बदल आपल्याला कुठे करायचा आहे तो आपण करू शकतो. हा समजा लाईट ब्ल्यू आहे, आपण हा बॅकग्राऊंड आहे, बॉडी बॅकग्राऊंड. हे आपल्याला लाईट ब्ल्यूच्या ऐवजी दुसरा काहीतरी दुसरी बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर बॉडी इथं बदलू शकतो आपण. लाईट ब्ल्यूच्या ऐवजी ब्ल्यू दिलं तर काय होईल बघा. इथं बॅकग्राऊंड पण ब्ल्यू आणि हे टेक्स्ट लिहिले ते पण ब्ल्यू, मग त्या मिक्स होऊन जाईल, हे दिसणार नाही, मिक्स होऊन जाईल. म्हणजे आहे तिथं पण हा भाग दिसेल. सेव्ह करतो, रिफ्रेश. हे बघा इथं ब्ल्यू आहे बरं का, पण आपल्याला ब्ल्यूमध्ये ब्ल्यू मिक्स झाल्यामुळे ते दिसत नाही आपल्याला. तर अशा प्रकारचं आहे. ओके, आता ही बॉडी बॅकग्राऊंड पहिल्यासारखी पुन्हा केली, अंडू करतो, सेव्ह करतो. हे बघा हे पहिल्यासारखं दिसेल. आणि आता हे जे पी आहे पॅरेग्राफ, हे सगळे पॅरेग्राफ आहेत, पी आहेत सगळे पॅरेग्राफ. सगळे पॅरेग्राफ हे मरून कलरमध्ये आहेत. ते जर आपल्याला निळा कलर ग्रीन पाहिजे समजा, ग्रीन, सेव्ह, रिफ्रेश करतो, हे सगळे ग्रीनमध्ये आले. तर आपल्याला काय पाहिजे तो बदल एक्झॅक्टली कुठे करायचा आहे हे शिकणं म्हणजेच HTML शिकणं. किंवा या ठिकाणी हा कोर्स त्याच्यासाठी कुठे कसा बदल केल्यावर काय होणार आहे ते अशा प्रकारे बदल करतो. पुन्हा मी पहिल्यासारखं मरून करतो, अंडू करतो, सेव्ह करतो, कलर अंडू, पुन्हा एकदा मरून आलं इथं, सेव्ह, हा कलर पुन्हा मरून पहिल्यासारखा झाला. ओके, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की योग्य ठिकाणी जाऊन तिथं बदल करणे आणि तो बदल इफेक्ट झाला आहे का नाही हे बघणे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आता क्लास ॲट्रिब्यूट डॉट ॲट वगैरे हे सगळं सांगितलं. आपल्या सगळ्याला टेक्स्ट अलाइन सेंटर करायचं असेल तर आपण डॉट ॲट हा क्लास तयार केलेला आहे आणि एक स्टाईल लिहिलेली आहे, ते सगळं सेंटरमध्ये लिहायचं. आणि बॉडी त्याचा क्लास हा ॲट म्हणजे हे नाव दिलेलं आहे. तर सगळं सेंटरला येईल, आपण जे काही लिहू ते सेंटरला येईल. त्याचा डेमो आता बघूयात. हे पाहिजे सगळं सेंटरला आलं. ओके, तो क्लास वापरला आहे आपण, त्याचा रेफरन्स दिला आहे क्लास ॲट. आता सेंटर अलाइन हे जे ते बघूयात आपण. ओके, सेंटर अलाइन टेक्स्ट, राईट क्लिक, नोटपॅड +,
जे आपण हे डॉट ॲट स्टाईल लिहिले ना, हे स्टाईल हेडमध्ये लिहिलेली, त्याचा इथं क्लास ॲट असा उल्लेख केला आहे. म्हणजे बॉडीमध्ये जे काही लिहू सगळं संपूर्ण बॉडी ऑब्लिक बॉडी त्यात जे काही आपण लिहू ते सगळं सेंटरला येईल. आता ह्याच्यात जर क्लास ॲट आपण लिहिलेलं नाही, म्हणजे नुसतं टी काढून टाकला तरी चालेल, म्हणजे त्याला ते दिसणार नाही. सेव्ह केलेलं म्हणजे काढून टाकलं आहे आपण, क्लास ॲट हे काढून टाकलेलं आहे. रिफ्रेश करतो. हे लेफ्टला येईल, म्हणजे याला डिफॉल्ट म्हणतात. हे प्रत्येक गोष्ट लेफ्टला लिहिलेली असते. तुम्हाला जर ते सेंटरला आणायचं असेल बॉडीमध्ये, बॉडीच्या सगळ्या जे जे काय लिहाल इमेज वगैरे सगळंच एव्हरीथिंग दॅट विल बी सेंटर्ड. पुन्हा इथं अंडू करतो, पहिल्यासारखं ॲट आलं, इथं सेव्ह करतो. हे सगळं पुन्हा सेंटरला येईल. रिफ्रेश करतो बघा. तर ही सोपी ट्रिक आहे. एक या ठिकाणी क्लास तयार करा डॉट ॲट, या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट स्टार्ट, पुढची ओळ टेक्स्ट डॅश अलाइन कोलन सेंटर लिहा. आता हे सेंटर लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण नेहमी सेंटर लिहिताना CENTRE असं स्पेलिंग करतो. तसं जर लिहिलं TRE सेव्ह करतो. ओके, आता रिफ्रेश करतो तर ते स्पेलिंग चालत नाही. ते कम्प्युटरला स्पेलिंग चालत नाही. कम्प्युटरचं स्पेलिंग CENTERच आहे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. सेंटर लिहिताना नेहमी लक्षात ठेवा. CENTER असं लिहा. पुन्हा अंडू करतो, सेंटर आलं, सेव्ह करतो आणि या ठिकाणी रिफ्रेश करतो. सेंटर आता कळलं त्याला CENTER. तर हे बारकावे त्यातले आहेत आणि त्याप्रमाणे ते लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. आणखी त्याच्यात आपण जायला नको आहे, कारण W3.CSS आपण पुन्हा मी उल्लेख करतो आहे त्याचा, कारण ते महत्त्वाचं आहे. त्याला हे सगळं करावं लागत नाही, हे लक्षात ठेवावं लागत नाही. ते सोपं आहे. नुसतं W3 सेंटर म्हटलं की सगळे सेंटरला आहेत, हे असलं लक्षात ठेवावं लागत नाही काय. ओके, त्यावेळी आपण बघू. ते पुढच्या 2 सत्रात आपल्याला तेच बघायचं. थांबूयात इथं, आपण पुढे बघूयात. हे झालं सेंटरिंग, सेंटर लाईन टेक्स्ट. आता CSS कशा प्रकारे लिहितात, आता आपण हेडमध्ये बघितलं होतं स्टाईल ऑब्लिक स्टाईल हे. तसंच इनलाईन एका ओळीत पण आपण स्टाईल कलर ब्ल्यू टेक्स्ट अलाइन सेंटर असं लिहू शकतो एका ओळीत पण लिहिताना काळजी घ्या. लिहिताना H1 या ठिकाणी मॅक्झिमम साईज आहे, त्या ठिकाणी फॉन्टचा स्टाईल इज इक्वल टू कलर कोलन. हे स्टेटमेंट म्हणजे एक प्रकारची लँग्वेजच आहे, CSS लँग्वेज, त्यात चुकून चालत नाही. कलर कोलन ब्ल्यू सेमी कोलन एक स्टेटमेंट झालं. पुढचं टेक्स्ट अलाइन सेंटर हे आपण बघितलं होतं, म्हणून मगाशी आपण हेड ऑब्लिक हेडमध्ये टाकलं होतं, पण इथं स्टाईल ऑब्लिक स्टाईलमध्ये हे टाकायचं आहे. स्टाईल काय, स्टाईल ऑब्लिक स्टाईल नुसतं स्टाईलमध्ये स्टाईल इज इक्वल टू कलर कोलन ब्ल्यू सेमी कोलन टेक्स्ट अलाइन डॅश, टेक्स्ट आणि अलाइनमध्ये डॅश कोलन सेंटर पुन्हा सेमी कोलन. दिस इज हेडिंग. नंतर इंटरनल आहे, बॉडीमध्ये आपण लिहू शकतो बॉडी कलर लाईट ब्ल्यू असं लिहू शकतो. ते CSS1ला आपण बघितलेलं आहे. आणि एक्सटर्नल CSS हे मात्र नवीन आहे या ठिकाणी. आता हे सगळं जे आहे CSS स्टाईल ऑब्लिक स्टाईल, याच्यासाठी एक वेगळी फाईलच तयार करायची, त्याला style.css असं नाव द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे लिहू शकतो आणि त्याचा रेफरन्स देऊ शकतो. आता हे आपण बघूयात, हे दोन्ही बघितलेलं आहे आपण, इनलाईन आणि इंटरनल हे बघितलेलं आहे. आता हे बघूयात style.css. हे पहा, ही फाईल तयार केली, वेगळी फाईल style.css टेक्स्ट फाईल आहे. त्याच्यामध्ये ते प्रोग्रॅमिंग लिहिलेलं आहे. बॉडी कशी पाहिजे आपल्याला, तर बॅकग्राऊंड कलर लाईट ब्ल्यू पाहिजे. H1 कशा प्रकारे पाहिजे, त्याचा कलर ब्ल्यू पाहिजे. मार्जिन 20 feet लेफ्ट मार्जिन, टेक्स्ट अलाइन सेंटर पाहिजे. आणि P हे या ठिकाणी पॅराग्राफ कसा पाहिजे,
सॅन्स सेरिफमध्ये आणि मरून कलरमध्ये पाहिजे, अशी एक वेगळी फाईल तयार करायची. ओके. त्याचं अशा प्रकारे आपल्याला दिसेल. आता याचा सोर्स बघू आपण. आत्ता सांगितल्याप्रमाणे बघा, इथं काही लिहिलेलं दिसत नाही तुम्हाला हेडमध्ये, ते त्याच्यामध्ये लिंक फक्त आहे. तर ती स्टाईल शीटची लिंक आहे. हायपर रेफरन्स दिला आहे style.css. ते आता style.css दाखवलं ना तुम्हाला फाईल, त्याचा रेफरन्स दिलेला आहे. त्या style.css मध्ये जे काही लिहिलेलं आहे तो इफेक्ट या ठिकाणी येणार आहे. आणि आपल्याला H1ला तो इफेक्ट येईल, Pला तो इफेक्ट येईल आणि आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला ते दिसू शकेल. ओके. हा इफेक्ट आहे बघा. बॉडी बॅकग्राऊंड लाईट ब्ल्यू आहे. हे या ठिकाणी हेडिंग जे आहे ते त्या ठिकाणी ब्ल्यूमध्ये आहे आणि सॅन्स सेरिफमध्ये आहे. ओके, ठीक आहे. आज आपण थांबूयात आणि पुढच्या वेळेला W3.CSS फ्रेमवर्क याबद्दल काय ते थोडं सांगायचं आहे. मुद्दाम याला ॲरो केलं आहे, हे महत्त्वाचं आहे. आपले सगळी पुढची व्याख्यानं म्हणजे विशेषतः सत्र 2 सत्र 3 मधली W3CSSची व्याख्यानं जी आहेत, 2 व्याख्यान सत्र, ते याच्यावर आधारित आहेत. आणि CSS हे जर आत्ता बघितले तुम्ही काय ते विसरलं तरी चालेल, कारण सोप्या पद्धतीने आपण ते बघणार आहोत. ठीक आहे, आज आपण थांबूयात. आणि एक पुन्हा सांगायचं तुम्हाला, मागे मी सांगितलंच होतं, ही सर्व व्याख्यानं फेसबुकला मी टाकतो आहे सुरुवातीला आणि लगेचच त्यानंतर मी माझ्या वेबसाईटला ही व्याख्यानं टाकतो आहे. आणि avkay.org या वेबसाईटला तुम्हाला केव्हाही ती व्याख्यानं बघता येतील. ठीक आहे, आज आपण थांबूयात. धन्यवाद.